सातत्याने वाढ होत असलेल्या सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये आज धनत्रयोदशीच्या दिवशी मोठी घसरण झाल्याचे चित्र आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये आज सोन्याच्या दरामध्ये तब्बल 3000 रुपयांनी घसरण झाली आहे, तर दुसरीकडे चांदीसुद्धा 5000 रुपयांनी या ठिकाणी स्वस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। आज धनत्रयोदशीचा दिवस आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक ग्राहक जे आहेत दागिन्यांची जे आहे खरेदी करत असतात आणि त्यामुळे आज कुठेतरी सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे कुठेतरी ग्राहकांना या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे। गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये सातत्याने वाढ होती आणि सातत्याने वाढ होत असताना सोन्या आणि चांदीचे दर जे आहेत विक्रमी उच्चांकीवर पोहोचले होते आणि त्यामुळे कुठेतरी ग्राहकांना मोठी झळ या ठिकाणी सोसावं लागत होती। मात्र आज धनत्रयोदशीच्या दिवशीच मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत, काय सांगणार दादा? आज धनत्रयोदशीचा दिवस आहे आणि आज मोठी घसरण झाली आहे, नेमकी किती घसरण झाली आहे आणि आजचे काय भाव आहेत? काल सोन्याचा हायेस्ट भाव आला होता, 1,35,000चा उच्चांक सोन्याने काल दिला होता आणि आज नेमकं धनतेरसच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव हेवी प्रॉफिट बुकिंगमुळे एका दिवसात सोन्याचे भाव 1,32,000पर्यंत टॅक्सेस आकडा आज पोचलेले आहे आणि आज धनतेरसचा आज मुहूर्त आहे, नेमका आजच भाव कमी झाले, ग्राहकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। तर नेमकी काय कारण आहे दादा? कारण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाव कमी जास्त होत। सोन्याचे भाव 1,35,000 रुपये जिओ पॉलिटिकल टेन्शन जे सुरू आहे, जे US चायनाचा ट्रेड वॉर 2.0 जे सुरू झालं होतं त्यामुळे सोन्याचे भाव 5 दिवसांनी 1,35,000पर्यंत पोचलेले होते। पण एवढे नवीन हाय पोचल्यावरती कुठेतरी एक प्रॉफिट बुकिंग झाली सोन्यामध्ये, ज्यांनी म्हणजे हेवी सेलिंग झाली सोन्यामध्ये की एवढा हायस्ट भाव आला आहे, तर काही 20% काहीतरी प्रॉफिट बुकिंग झाली, त्यामुळे सोन्याचे भाव एका दिवसात 3,000ने कमी झाले। पण पुढचा आपण विचार केला तर ज्या हिशोबाने डिडॉलरायझेशन सुरू आहे, गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट येते, सेंट्रल बँक बाईंग, गोल्ड ETF बाईंग, या सर्व फॅक्टर्समुळे सोन्याचे भाव उलटं आजपेक्षा अजून वाढण्याची शक्यता आहे। 2026च्या एंडपर्यंत सोन्याचे भाव 1.5 लाख जायची शक्यता आहे। तर अशा पद्धतीने सोन्या आणि चांदीचे दर पुढच्या काळात वाढण्याची शक्यता आहे। मात्र काल सोन्याने उच्चांक गाठला होता आणि आज धनत्रयोदशीच्या पहिल्याच दिवशी या ठिकाणी सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाल्यामुळे आज मुहूर्तावर जे ग्राहक दागिन्यांची खरेदी करतील त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जातो आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।